देवा श्री गणेशा, हे देवा श्री गणेशा शुभरंगी तुला मी स्मरितो। हे रंग देवते माझे तुला जीवनात रंग वरवे। जरी मी चुकलो तरी मला माफ करावे। जरी मी चुकलो तरी मला माफ करावे। कारण मी बालक ज्ञान रसिक माझ्यावर नारुसावे। हे रसिका मला माफ करावे। हे रसिका मला आमच्या पेंढारे गावची ग्रामदेवता आई जगादेवीच्या चरणी नतमस्तक होतो। या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनाही मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे येथे जमलेल्या माझ्या मायबापाच्या प्रेक्षकांना मी शाहीर भरत विठ्ठल गलाटे, मुक्काम टिपटेवाडी पोस्ट पेंढारे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आपल्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शाहीर संदीपजी मोरे बुवा आणि त्यांचे सहकारी अजय बाईक साहेब, त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर हरियानंद बुवा, विनेश वाजे सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच आज या कार्यक्रमासाठी मला लाभलेले आमचे ढोलकीपट्टू सतीश दादा पांचाळ, पॅड मास्टर अथर्व खडशी, ऑर्गन मास्टर संदेश पडे, बुलबुल मास्टरला साथ मिळते ते आमचेच मित्र कुणाल दादा येथे। आणि हाच तो आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत लाईटमन व साऊंड मास्टर सुहास तुपड दादासाहेब, तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करतोय। असाच आवाज दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत राहो ही तुमच्यापर्यंत प्रार्थना करतो आणि मी माझ्या प्रथम बारीला सुरुवात करतो। त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना या छोट्या कलाकारांना जी आपली कला सादर करण्याची संधी दिली ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत बाईंगवाडी तरुण विकास मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ अंतर्गत क्रिकेट संघ। तुम्हा सर्वांचे आभार मानतो, कारण गावावरून इथे येऊन कार्यक्रम करणं हे सहजासहजी एवढी सोपी गोष्ट नाही आणि ती आम्हाला संधी साधून दिली। पुन्हा आम्ही एक अशा तुमचे आभार मानतो आणि आम्ही प्रथम बारीला सुरुवात करतो। माझे प्रतिस्पर्धी शाहीर सूर्यवाले बुवा
असा मुलगा करतोय। या शक्तितुऱ्याच्या नियमाप्रमाणे आपण आपलं ओळखपत्र घेऊन यायचं आहे आणि आमच्या प्रश्नाची प्रत घेऊन जायची आहे। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सद्गुरु वामनराव पै म्हणतात की हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो। म्हणूनच मला काय म्हणायचं आहे, सर्वत्र सुखी न संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित दुःखम आपुनियात। अर्थात सर्वजण सुखात राहो, सर्वजण निरोगी राहोत, सर्वांनी चांगल्या गोष्टी घडताना पाहोत आणि कुणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतो। काय म्हणायचं हे बघा। जीव हे धडधड माझ, मन हे तडफड माझ, जीव हे धडधड माझ, मन हे तडफड माझ। कोण म्हणतोय? कारण मी शक्तिवाला म्हटल्यावर एका स्त्रीची बाजू मांडतोय। ज्यावेळी एखाद्या आपल्या आई बापाला आपल्या मुलाची गरज असते, शेवटच्या क्षणी तो मुलगा आपल्या आई बापाला सोडून जातो, म्हणून आई काय म्हणते आम्हाला स्तवनातून सांगायचंय। जीव हे धडधड माझ, मन हे तडफड माझ, जीव हे धडधड माझ, मन हे तडफड माझ। अरे आई बाप विना अर्थ नाही जीवनाला, आई बाप विना अर्थ नाही जीवनाला, लेकरा लेकरा लेकरा
म्हणून सोडलास आज काय चुकलं होतं माझं म्हणून सोडलास आज नको इकडे तिकडे जाऊ नको काशीला नको इकडे तिकडे जाऊ नको काशीला लेकरा विसरला मला लेकरा आई बाबा विनाश नाही जीवनाला आई बाबा विनाश नाही जीवनाला लेकरा विसरला मला लेकरा विसरला मला श्री गणपति गजानन महाराज की जय। आई गाव देवी माते की जय। शंकरेश्वर महाराज की जय। गुरुवर्य सत्यवान मोहन बुवा संतोष दीपक वस्ताद अखंड भानुदास घराण्याचा विजय असो। रंगदेवते माते तुझा जय जयकार असो। शक्ती वाहे की जय। जागे वाहे की जय।
सुस्वागतम रसिकांमधून आलेले पारितोषिक गजानन शिंदे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। त्याचप्रमाणे त्यानंतर काही दिवसातच या गणरायाचं आगमन होणार। गण सादर करतोय बघा कसं। अरे रिमझिम पाऊस पडत होता, रिमझिम पाऊस पडत होता, मध्येच गार वारा वाहत होता। अरे मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचत होता आणि हे गणराया तुझा हा भक्त तुझीच वाट पाहत होता। काय म्हणायचंय बघा। हे देवा श्री गजानना कसावरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना। हे देवा श्री गजानना कसावरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना। हे देवा श्री गजानना कसावरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना। आनंदाला आली वरती शेतावरती विघ्ने सरते, हे गणराया धरावी छाया लावून यावे ना। हे देवा श्री गजानना कसावरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना। आनंदाला आली वरती शेतावरती विघ्ने सरते, हे गणराया धरावी छाया लावून यावे ना। हे देवा श्री गजानना कसावरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना। आनंदाला आली वरती शेतावरती विघ्ने सरते, हे गणराया धरावी छाया लावून यावे ना। हे देवा श्री गजानना कसावरू मना, तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना। आनंदाला आली वरती शेतावरती विघ्ने सरते, हे गणराया धरावी छाया लावून यावे ना। चांद का परिवाट तुझी बघतो मी गणराया, ओढ भक्तांवरती कृपेची असावी छाया। ओढ भक्तांवरती कृपेची असावी छाया, ओढ भक्तांवरती कृपेची असावी छाया। चांद का परिवाट तुझी बघतो मी गणराया, ओढ भक्तांवरती कृपेची असावी छाया। ओढ भक्तांवरती कृपेची असावी छाया, ओढ भक्तांवरती कृपेची असावी छाया।
कोकिळेची मंजुळवाणी तुझे आगमन होतात येती ओठावरची गाणी तुझे आगमन होतात येती ओठावरची गाणी तुझे आगमन होतात येती ओठावरची गाणी हिरवा शालोने सुनधरणी पाने फुलेही भरून आली हिरवा शालोने सुनधरणी पाने फुलेही भरून आली हे गणराया जरा विजाया लावून या विरणा हे देवाश्री गजानना कसा बरोबरा तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना आनंदात आली वरती देवावरती विघ्ने धरती हे गणराया जरा विजाया लावून या विरणा सदाचा खंतही वाटे माझ्या मनाला कधी येणार बाप्पा सांग माझ्या घराला कधी येणार बाप्पा सांग माझ्या घराला कधी येणार बाप्पा सांग माझ्या घराला पिवळ पितांबरने सुनरारी यावे बसोनी देवा उंदिरावरी यावे बसोनी देवा उंदिरावरी यावे बसोनी देवा उंदिरावरी काळाचा तो गर्दन काढ शिव पार्वतीचा तो हवळ काळाचा तो गर्दन काढ शिव पार्वतीचा तो हवळ हे गणराया जरा विजाया लावून या विरणा हे देवाश्री गजानना कसा बरोबरा तुझ्या येण्याची रे गणा ओढ लागे मना आनंदात आले वरती एकावरती विघ्ने धरती हे गणराया जरा विजाया लावून या विरणा कसावरू मना ला 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 ला
स्वागतम आलेले पारितोषिक बाईवाडी क्रिकेट संघ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. स्तवन गण आणि त्यानंतर गवळण. शक्तितुरा म्हटलं की सुरुवात ही बरीचशी मंडळी गवळणीपासून करतात. म्हणजे डबल मिनिंगची सुरू होते ही गवळणीपासून होते. मला एक म्हणायचं सर, स्तवन किंवा सुरुवात जर आपण श्री गणेशापासून जर करत असोल तर मग गवळणीचा प्रश्न आला कुठे? बरोबर ना मंडळी? सांगायला लाज अशी वाटत नाही, परंतु जर वर्षातून आपण एखाद दुसरा जरी कार्यक्रम केला तरी आपली इज्जत राखून, आपल्या आया बहिणींची इज्जत राखून आणि समोरच्या शाहिराला इज्जत देऊन कार्यक्रम करतो. मग अशी आपल्या या ज्या आयोजक आहे त्यांनी म्हटलं की ही लोककला जोपासली पाहिजे. ही लोककला फक्त 20% राहिली आहे आणि जो हा शक्तितुरा आहे हा 80% व्यवसाय म्हणून चालू झालेला आहे. कारण जर राधाकृष्ण आज उद्या गोकुळाष्टमी आहे, राधाकृष्ण मंदिर बऱ्याच ठिकाणी आहेत, मोठमोठे उत्सव चालतात, मग राधाकृष्णाची विटंबना का करावी? कारण बरेच युट्यूबला जर तुम्ही सर्च मारलात तर बरेच शाहीर असे सुद्धा आहेत की सरळ ओपन आहे, तुझी पोरगी माझ्याकडे आणून दे, मी कोण आहे ते दाखवतो. बघा तुम्ही युट्यूबला सर्च मारा. एवढ्या खालच्या दर्जाची ही लोककला आहे का? कारण एवढ्या खालच्या दर्जाचा शाहीर आपण नाही. भले एक कार्यक्रम करू पण तो इज्जतीने करणार आणि समोरच्या बोवाला इज्जत देऊनच कार्यक्रम करणार. म्हणून मला म्हणायचंय गवळण घ्यायचंय, काय घ्यायचंय बोवा, विषयाने गाणार आणि विषयाने तुम्ही सुद्धा यायचं आहे. जर हातात पेन घ्या, ऐकायला येत नसेल तर नक्कीच जवळ या. पेंद्या सुदाम संगतीला घेऊन या, कारण कृष्ण म्हटल्यावर त्याच्या साथीला पण असायला पाहिजे. बरोबर ना? गवळण काय म्हणायचं आहे बघा. गवळण म्हणता म्हणजे नेमकी तुम्ही काय गाता? अरे गवळण म्हणता म्हणजे नेमकं तुम्ही काय गाता? अरे त्या राधा कृष्णाचं प्रेम गाता की त्यांची विटंबना करता? अरे जर का चांगलं गायचं नसेल, हो बुवा, जर का चांगलं गायचं नसेल तर वाईट कशाला गाता? अशा शाहिरांना त्याची जाण नाही, मग ते गायची कशाला करता? गवळण्याला सुरुवात करते बघा काय म्हणायचं. खरं सांग काना, एक खरं सांग काना, बाळ तू असताना ताना. खरं सांग काना, बाळ तू असताना ताना. कोणी पाजली रे तुला पाना? खरं सांग काना. तुला पाना
असताना कोणी पाहिले रे तुला बाळा देवकी माता पालन करणारी ती यशोदा माता पालन करणारी ती यशोदा माता पालन करणारी ती यशोदा माता जन्म देणारी ती देवकी माता पालन करणारी ती यशोदा माता करणारे ते यशोदा माता पालन करणारे ते यशोदा माता सांग मला काना बाळतो असताना ताना सांग मला काना बाळतो असताना ताना कोणी पाजले रे तुला पाना कर संग काना बाळतो असताना ताना कर संग काना बाळतो असताना ताना कोणी पाहिले रे तुला पाना कर संग वेळेअभावी गवळण बुवा एकाच अंतऱ्याची घेतलेली आहे. एक जाफे नृत्याच्या नियमाप्रमाणे एकमेकाला शाहिराने प्रश्न विचारायचे असतात. आमचा प्रश्न असा आहे की सारीपाट खेळत असताना पार्वतीने कोणता व कितवा अवतार घेतला? बुवा प्रश्न साधा सुटसुटीत आणि सरळ आहे. सारीपाट खेळत असताना पार्वतीने कोणता व कितवा अवतार घेतला व आपल्याकडे लेखी प्रश्नपत्र दिलेले आहे, रसिकांच्या माहितीसाठी सांगितलेलं आहे. परंतु मला अपेक्षा आहे की त्यांच्या गुरुवर्य आज या रंगमंचावर उपस्थित आहेत, नक्कीच याचा उलगडा करतील एवढी अपेक्षा आहे. आणि मी माझ्या प्रश्नाला सुरुवात करतोय. बघा काय म्हणायचे. तत्पूर्वी आलेले पारितोषिक प्रसाद कृष्णा चिपटे यांच्याकडून 501 रुपयाचं बरेच पारितोषिक आलं आहे.
लेती है जिंदगी, इम्तिहान लेती है लोगों की जान, लोगों की जान, लोगों की जान लेती है जिंदगी, इम्तिहान लेती है। करवयाला नडला, नडला, करवयाला नडला, पवन बाईला लगाईला, पवन बाईला तोर लावला, करवयाला नडला, नडला, करवयाला नडला, पवन बाईला लगाईला, पवन बाईला तोर नडला, नडला, करवयाला नडला, नडला, करवयाला नडला, पवन बाईला लगाईला, पवन बाईला तोर नडला, नडला, करवयाला नडला, नडला, करवयाला नडला, पवन बाईला लगाईला, पवन बाईला तोर नडला, नडला, करवयाला नडला, नडला, करवयाला नडला. जीव पार्वतीने खेळ हा मांडला, खेळामध्ये जीव हरला, खेळामध्ये जीव हरला, खेळामध्ये जीव हरला. कैलास पर्वत सोडून दिला, तसाच उठला वनात दडला, तसाच उठला रणात दडला, दडला, करवयाला नडला, नडला, करवयाला नडला, पवन बाईला लगाईला, पवन बाईला तोर नडला, नडला, करवयाला नडला, नडला, करवयाला नडला, पवन बाईला लगाईला, पवन बाईला तोर नडला, नडला, करवयाला नडला, नडला, करवयाला नडला, पवन बाईला लगाईला, पवन बाईला तोर नडला, नडला, करवयाला नडला, नडला, करवयाला नडला. सुस्वागतम त्रिवलयशाही. आमची प्रथम वारी संपली, परंतु तुमची प्रथम वारी
प्रथम वारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि प्रथम वारी दणकावून कराल, कारण शक्तीवाल्याची दुसरी बारी आणि तुरेवाल्याची पहिली बारी. बुवा तुमच्यावरती माझी दुसरी बारी अवलंबून आहे. जर आत बाहेर घुसायचा बुवा प्रयत्न केला तर तुम्हाला अगदीच आतमध्ये घुसवून ठेवेन. म्हणून सांगतोय बारी कराल, नीट करा. तुम्हाला पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम बारी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तत्पूर्वी आलेले पारितोषिक पुरुषोत्तम चिपटे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच दत्तराम तोसकर यांच्याकडून 101 रुपये छोट्या मुलांसाठी खास पारितोषिक आलं आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद.